मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा हालचालींना वेग आलेला आहे, कारण राज्यसभा खासदार संजय राऊत हे सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहे। या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक आहे आणि मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली ही महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण 2 दिवसानंतर म्हणजे 7 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत। 11 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची अधिकृत घोषणा होणार आहे आणि याच दिवशी दुपारी 12 वाजता महानगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। सभागृह भरण्याच्या 15 मिनिट आधी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ असणार आहे आणि याच दरम्यान मोठी राजकीय वर्तुळामधली चर्चा ती म्हणजे संख्याबळ कमी असं नाही, शिवसेना ठाकरे पक्ष महापौर आणि उपमहापौर पदासाठी आता उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात गटनेता किशोरी पेडणेकर आणि काही अनुभवी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आज सुद्धा बैठकांचा सिलसिला सुरू असणार आहेत आणि त्यासोबतच आपण पाहतोय की मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आलेलं आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेवर महिला नेतृत्व पाहायला मिळणार आहे। संख्याबळ पाहता महायुतीकडून भाजपचा महापौर होण्याची शक्यता व्यक्त होते आणि त्यात तेजस्वी घोसाळकर त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे नगरसेवक आहेत त्यांची सुद्धा नावं चर्चेमध्ये असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे। राजेश शिरवाडकर यांच्या देखील नावाची चर्चा आहे, शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा आहे, पण आता त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगते आणि याच संदर्भातली जी बैठक आहे ती आता मातोश्रीवर अवघ्या काही वेळामध्ये सुरू होते आणि बैठकीअंती नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण ही निवडणूक जर झाली आणि मातोश्रीकडून जर उमेदवार देण्यात आला, शिवसेनेकडून जर उमेदवार देण्यात आला तर मात्र ही निवडणूक तितकी सोपी नसेल असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कॅमेरा पर्सन नरसिंग गर्जेलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।